भूमीमध्ये झालेले आहेत. मात्र एकही साधू संत या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या होणाऱ्या अत्याचार थांबवायला या ठिकाणी येत नाही. म्हणतात महाराष्ट्र राज्य ही पुरातनतेचं राज्य आहे. हे खरं आहे का? प्रश्न मला पडलेला आहे. पुढे शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणायचं आणि या महाराष्ट्र सरकार जातीवाद देशामध्ये कुठेही घडत नाही एवढं अत्यंत जातीवादी राज्य म्हणजे हे महाराष्ट्र राज्य आहे. काय कमी पडलं या माध्यम समाजाकडून? गाव गाण्यासाठी बलिदान दिलेला हा माध्यम समाज, स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलेला हा माध्यम समाज, या स्वातंत्र्यासाठी या माध्यम समाजाने 3 वेळेच्या हाजिऱ्या बघलेल्या आहेत. ब्रिटिश काळामध्ये 1881 मध्ये या माध्यम समाजाला गुन्हेगारी जात म्हणून घोषित केलं. गुन्हेगार का घोषित केलं तर हा माध्यम समाज सातत्याने या ठिकाणच्या ब्रिटिशांच्या विरोधात सातत्याने लढा द्यायचा, सातत्याने बंड करायचा. त्यामुळे या ठिकाणच्या ब्रिटिश सरकारने लवजी वस्तादांच्या निधनानंतर जून 1881 ला माध्यम समाजाला गुन्हेगार जात म्हणून घोषित केलं आणि गुन्हेगार जात म्हणून घोषित केल्यानंतर आम्हाला 3 वेळेचे हाजिरे लावले. सकाळची 1 हजेरी, संध्याकाळची 2री हजेरी आणि 3री हजेरी रात्री 12च्या नंतर या ठिकाणी आमच्या समाजाला द्यावी लागायची. माझी सगळ्या तमाम माध्यम समाज बांधवांना भगिनीला विनंती आहे, हा इतिहास तुम्ही विसरता का म्हणे. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास आणि भविष्य देखील घडवू शकत नाही मानतो. आम्ही इतरांचा इतिहास वाचत बसलो, आता आमच्या त्यागाचा इतिहास आम्ही आजपर्यंत वाचला नाही आणि आम्ही तो आमच्या पिढीला सांगितला नाही. माध्यम समाज गुन्हेगारी जात म्हणून या ठिकाणी या स्वातंत्र्यासाठी 3 वेळेची हजेरी भोगलेला हा समाज आहे. 1881 ला सुरू झालेली ही गुन्हेगारी आमच्या मागे लावलेला हा शिक्का हे स्वतंत्र झाला तरी या ठिकाणी माध्यम समाज 1961 पर्यंत हा हजेरी या ठिकाणी देतो. 3 वेळेची हजेरी अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये आज हा माध्यम समाज, आज महाराष्ट्र राज्यातली परिस्थिती काय या ठिकाणी स्वतंत्र मिळालं मात्र हा माझा माध्यम समाज 99% हा समाज हा झोपडीमध्ये राहतो. त्या ठिकाणी मुलाच्या वाटेला जात नाही. गाव गाड्यामध्ये प्रामाणिकपणे इमाने त्या गावची सेवा करत असताना मात्र सातत्याने या केवळ माध्यम समाजाने अत्याचार होतात. निश्चित या ठिकाणी अनेक राजकीय नेते मंडळी या ठिकाणी दबाव आणला असेल, या ठिकाणी खैनार कुटुंबियावरती या ठिकाणी प्रेशर आणलं असेल. मात्र माझं इथल्या जातीवाद्यांना या ठिकाणी साथ आहे की माध्यम समाज हा आता जागरूक होत चाललेला आहे. माझं प्रशासनाला आणि सरकारला देखील विनंती असणार आहे की मग साहेब आपण माध्यम समाजाचा अंत आता पाहू नका. माध्यम समाजाचा तरुण हे आता सहन करायला तयार नाहीये. तो सातत्याने या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आता संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी व्यक्त होतोय. मात्र भविष्यामध्ये हा माध्यम समाज या ठिकाणी एवढं भयानक कांड करून दिवस या देशामध्ये आजपर्यंत झालं नसेल. एवढं भयानक कांड हा माध्यम समाज केल्याशिवाय राहणार नाही. हा धडा या ठिकाणी शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण किती वर्ष किती पिढ्या आम्ही हा अन्याय अत्याचार सहन करायचा. केवळ माझ्या माध्यम समाजावरती हा अन्याय अत्याचार का? काय घटना घडली होती, काय झालं होतं, कोणी घटना आपण या ठिकाणी तपासून पाहिलं पाहिजे. 12 जण एका माणसाच्या पोराला मारतात. अरे तुमच्या तर मतात एकाने लढायचं त्या प्रसार बरोबर एकाने लढायचं 12 जण त्याला मारतात, चापकाने मारतात. किती लाजीवानी निंदनीय बाब आहे. आपल्या दुर्दैवाने या ठिकाणी असतील ना अनेक नेते मंडळी, अनेक पक्षाची या ठिकाणी पुढाले. काल परवा आमच्या मागवड्यामध्ये भीक मागायला आलेले, आम्हाला मतदान द्या दिली ना त्यांना भीक आलेला निवडून आला काही भरवसा आला या ठिकाणी विचारायला किंवा तुमच्यावरती अन्याय अत्याचार झाला उलट या ठिकाणी प्रेक्षणच करत असतील किंवा केलं देखील या ठिकाणी. माझं समाजाला विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी येणारा कुठल्याही पक्षाचा उमेदवार तो जावयामध्ये आला की मागाच्या माझ्या आया बहिणीने आणि बांधवांनी बाहेरची चप्पल काढायची आणि पहिली कॉवरमध्ये झोपू द्यायची. की मागच्या वेळेला आमच्या प्रसादवरती घटना झाली, आमच्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा तू पुढे गेला. आता मतं मागायला आला म्हणून माध्यम समाज देखील या ठिकाणी जागरूक झालं पाहिजे. निश्चितची घटना घडलेली त्याचा आम्ही या ठिकाणी निश्चित नोंदवण्यात आहे. मात्र आयोगाला माझी विनंती आहे, सुभाषभाऊ खरं तर हा मोर्चा आतमध्ये आणायचा नव्हता, हा मोर्चा रस्त्यावरती थांबवायचा होता. तुम्ही आजचा मोर्चा आणलाय, बाहेर रस्त्यावरती कळलं पाहिजे ना लोकांना. आम्ही आतमध्ये येताना आम्हाला दिसला बी नाही मागण्याचा मोर्चा आलाय. एवढा मोठा घटना घडली, निंदनीय अमाननीय घटना घडली आणि एवढ्या आतमध्ये कोकणामध्ये हा मोर्चा चालू आहे. हा मोर्चा बाहेर थांबवायला पाहिजे होता, बाहेरच काढायला पाहिजे होता. माझी विनंती असते सरकारला, शासनाला, प्रशासनाला, या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी या जन्म आपण लावले त्यामध्ये पुष्प ऍड करून तात्काळ जे आरोपी
आपण आता या ठिकाणी 3 आरोपी अटक केले म्हणून साहेबांनी सांगितले. आणखी 3 आरोपीचा शोध सुरू आहे. एकूण 12 आरोपी आहेत म्हणून कळलेले. तर जेवढे काही आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करावा. अन्यथा आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो की आज या ठिकाणी शासनाच्या मार्गाने आणि आपल्याला मोर्चा आलेला आहे. मात्र निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्या राज्यातला नाही तर 16 राज्यामध्ये मानव समाज आहे. किमान 6-7 राज्यात तरी मागणी येऊ आम्ही या ठिकाणी एवढा तहसीलवर येऊ एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सपोज मी या ठिकाणी प्रत्येक समाज बांधवांनी बघितलं विनंती करतो की थोडंसं चालू करा. आजपर्यंत आम्ही दलितांसाठी केलं, आजपर्यंत आम्ही बहुजनासाठी केलं, आजपर्यंत आम्ही हिंदूसाठी केलं, आजपर्यंत अनेक पक्षासाठी नेत्यासाठी केलं. मात्र आता माझ्यासाठी करायची वेळ आलेली. कुणी काही म्हणून जातीवादी म्हणून देत काही म्हणून पण परिस्थिती एवढी बिकट झालेली की आज माझं घर सगळ्या बाजूनी करते. आम्ही लोकांच्या घरावरती प्रत्येक टाकत बसणं ही योग्य नाही. बाजू आपल्या भावी पिढीचं भविष्य या ठिकाणी तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या देशामध्ये ज्या व्यवस्थेमध्ये आमची भावी पिढी जाणार आहे त्याचा आम्ही विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि आम्ही जागरूक राहिलं पाहिजे. अशा ज्या घटनांसाठी त्याला रस्त्यावर येऊन जो कोणी या ठिकाणी आम्ही प्रत्युत्तर दिलं पाहिजे तरच आपल्यावर जे अन्याय बाबतीत एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जगाने या ठिकाणी नाही होय करत रात्रभर चाललं होतं मित्रांनो की मोर्चा करायची किंवा पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी टेन्शन होतं. माझं सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे टेन्शन मध्ये राहायचं नाही. दिवस गेले आता ते रोज मरत बसू नका. मरण कधी ना कधी आहे एकदा मरायचंच आहे. तिला कधी आपण मानणारच आहे. त्यामुळे रोज मरत बसू नका. हा काय म्हणत तो काय म्हणत याला काय वाटेल त्याला काय वाटेल या भानगडीत पडू नका. आजपर्यंत आम्ही याच पद्धतीने लाईव्ह करतोय. भविष्यामध्ये मात्र मरण एक दिवस येणार आहे ते परत सन्मानाचं असलं पाहिजे. याच भूमिकेतून भविष्यामध्ये आपली वाटचाल करा. आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी या ठिकाणी वाटचाल करा एवढीच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आपल्या या ठिकाणी सर्वांना अधिकारी जय आपण